युद्धामुळे अनेकांना घाम फुटलाच आहे, पण मुंबईवाल्यांचा घाम हा गुजरातच्या वाऱ्यांमुळे निघतोय. थांबा, हे काही राजकीय वारे नाही, तर खरंच हवामान बदलाचे संकेत आहेत. मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईमध्ये उष्णतेची लाट आली आणि पारा 40 अंशांच्या वर गेलाय. 11 मार्चला राज्यभरातील कमाल तापमान 38 अंशावर गेले, जे साधारण 35-36 अंशाच्या आसपास असते. नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत पारा 40 अंशांच्या पलीकडे गेला. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की समुद्रावरून आणि पूर्व दिशेतून येणारे वारे अडल्याने अतिशय उष्णता वाढली आहे. गुजरात, राजस्थानमध्ये बनलेल्या अँटी सायक्लोनने गरम हवेचा प्रवाह मुंबईकडे वळवला. त्यातच यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 60% कमी असल्याने जमीन आधीच तापलेली आहे. 2021 नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मार्चच्या सुरुवातीला अशी तीव्र उष्णता आली. डॉक्टरांनी सर्वांना काळजी घेण्यास सांगितले, कारण अचानक तापमान बदलल्याने आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. हीट स्ट्रोक, श्वसनाचे आजार आणि पोटातील आजार वाढण्याचा धोका आहे. पण दिलासादायक बातमी ही आहे की 13 मार्च नंतर हे चित्र बदलणार आहे. तापमानात 2 ते 4 अंशाची घसरण होऊ शकते. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडू शकतात. मात्र हा दिलासा तात्पुरताच असेल, कारण एप्रिलमध्ये उन्हाचा कडाका पुन्हा वाढणार आहे. हा फक्त हवामान बदल आहे की निसर्गाचा अंतिम इशारा? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा जबरी खबरी.